तर महाराष्ट्रामध्ये सध्या महापालिका निवडणुकीचं रण पेटलेलं असताना आता व्हिडिओ वॉर सुरू झालाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा माजी खासदार हरिभाऊ राठोडांना धमकावतानाचा व्हिडिओ समोर आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी हा व्हिडिओ ट्विट केला। या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। नार्वेकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 30 सप्टेंबरला राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकरांनी अर्ज दाखल केले। यावेळी स्वतः विधानसभा अध्यक्ष तिथे उपस्थित होते। याच दरम्यान माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि नार्वेकर यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली। नहीं बैठे अंदर जरा बरोबर आहे। तुम्ही आकाश मला सांगा, पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला। ऐका ना, मिसयूज ऑफ सिक्योरिटी जॉइंट सीपी इसको किधर है? जॉइंट सीपी प्रोटेक्शन को फोन लगाओ। अरे ऐका ना, पहली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करणार, मिसयूजिंग सिक्युरिटी। चलो लगाओ जॉइंट सीपी प्रोटेक्शन को। या व्हिडिओनंतर हरिभाऊ राठोडांनी नार्वेकरांवर गंभीर आरोप केलेत। माझी सुरक्षा काढण्याची, सुविधा काढून देण्याची धमकी दिल्याचा आरोप राठोडांनी केला। मला जर उद्या काही झालं तर हे सगळं टीव्हीमध्ये रेकॉर्ड, ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड आहे, ते बोलले ते। म्हटलं बघा, तुम्ही अध्यक्ष तुम्हाला शोभत नाही आहे, तुम्ही संविधानिक पदावर आहात, तुम्ही ते त्या कार्यकर्त्यासारखे फिरून राहिले, आत बाहेर जाताय, काय चाललंय तुमचं? म्हटलं साहेब, तुम्हाला शोभत नाही आहे, तुमचे सगळे प्रिव्हिलेज मी काढून घेईल, तुम्हाला माहीत आहे ना साहेब, तुम्ही मला फाशीवर चढू शकता म्हटलं। मग तुम्हाला हे माहीत आहे ना की मी तुम्हाला फाशीवर चढू शकतो, तरी तुम्ही एवढा पंगा घेता माझ्याशी वगैरे वगैरे बोलले, सगळं रेकॉर्डेड आहे। आम्ही म्हटलं, तुम्ही तुमचा प्रयत्न आहे, तुमचा भाऊ, तुमची बहीण आणि तुमची वहिनी त्यांना अनोपच तुम्हाला करायचं आहे ना, याच्यासाठी तुम्ही अशा धमक्या देत आहेत। मला ते भेटले, तिथे म्हणाले, काय राठोड, तुम्ही मुख्यमंत्र्याकडनं सगळं कामं करून घेता आणि इथे तुम्ही फॉर्म भरता का माझ्या विरुद्ध, आमच्या विरुद्ध? सगळ्यांना त्यांनी असं थोपवण्याचा प्रयत्न केला। तिथे काउंटरवर सांगितलं, सावकाश तुम्ही तपासा, तुम्ही घाई करू नका। त्यांना सांगितलं, एरझारे मारत होते, 2 तास ते इकडे होते, 5 वाजेपर्यंत इथे होते, 5 वाजेच्या नंतर इथेच बसले होते ते गाडीमध्ये। त्या काउंटरमध्ये मला धमकी दिली त्यांनी, काय राठोड तुम्हाला सिक्युरिटी कोण दिली? त्यांनी DCPला फोन केला, जॉईंट सिव्हिल यांना, काय कुठं क्रायटेरिया आहे म्हणे यांचा, तुम्ही सिक्युरिटी दिली? साहेब, मी म्हटलं, नंतर मला जीवे मारण्याची धमकी आहे, त्यासाठी मला सिक्युरिटी दिली आहे। तर विधानसभा अध्यक्षांनी मात्र धमकावल्याच्या आरोपांचा इन्कार करत त्यांनाच धमकावलं गेल्याचा दावा केलाय। तसंच माजी खासदार हरिभाऊ राठोडांची सुरक्षा काढण्याच्या आदेशाचं देखील त्यांनी समर्थन केलंय। उलटा चोर कोतवाल को डाटे ह्यातला प्रकार आहे। मी बाहेर येत असताना माझ्या बाजूने घेराव घालून मला जाऊ देणार नाही, हलू देणार नाही अशा धमक्या देणारे लोक तर माझ्यावरतीच उलटे बोलत असतील तर अवघड आहे। म्हणजे मला वाटतं याकडे विशेष मला लक्ष द्यायची गरज नाही। जर पोलीस सुरक्षेचा कोण दुरुपयोग करत असेल तर निश्चितपणे त्याला पोलीस सुरक्षा मिळणं योग्य राहणार नाही, असं माझं ठाम मत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।